पाणी अडवण्याच्या मुरवण्याच्या पद्धतीमध्ये आपल्याला आणखी एक काम करता येईल की जे पाणी थांबलं आहे त्या बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला किंवा नाल्याच्या दोन्ही बाजूला जर आपण झाडं लावली तर मातीचं इरोजन कमी होईल, माती वाहून येणार नाही आणि याच्या सावलीमुळे जास्तीत जास्त भागावर या याचं झाडांची सावली पडल्यामुळे पाण्याचे होणारं बाष्पीभवन हे खूपच कमी होईल. त्यामुळे हा देखील एक त्यातला एक उपाय आहे की ज्यामुळे आपल्याला वाफ कमी होईल आणि पाणी जास्तीत जास्त स्टोअर राहील. नंतर अशा प्रकारचा जर बंधारा बांधू शकलो तर खर्च किती येईल बा हा सुद्धा मुद्दा महत्त्वाचा आहे. माझ्या माहितीप्रमाणे मी एखादा बंधारा आणि त्याच्या मागे 500 मीटर लांबीपणाला 20 मीटर रुंद आणि किमान 6 मीटर खोल केला तर आणि हे सर्व काम मशिनी करण्याचं योग्य आहे. त्याचं कारण हे काही रोजगार हमीचं काम नव्हे किंवा शक्य नाही, कारण आपल्याला 20 फूट नाला खोल करायचा आहे, सगळं मटेरियल उचलायचं आहे, बाहेर फेकायचं आहे, हे सगळं काम मशिनरीचं आहे. म्हणून आपल्याला मोठ्या मोठ्या मशिनरी वापरून काम करावं लागेल, म्हणजे विशेषतः पोकलन वापरावं लागेल, डब्बर वापरावं लागतील. आणि अशा प्रकारचा पोकळ डब्बर वापरलं तर ह्या डायमेन्शनच्या कामाला म्हणजे 500 मीटर लांब, 20 मीटर रुंद, 6 मीटर खोल जवळपास आपल्याला 10 लाखापर्यंत खर्च येतो या खोदकामाचा. आणि बंधारा जर बांधून म्हटलं आपण नवीन जी पद्धत आता आणखी काढली आहे जी आर्च टाईप धनुष्यबाणाच्या आकाराचे बंधारे जर करू शकलो आपण तर त्याचा एका बंधाऱ्यात फक्त 3 लाख रुपये खर्च येतो. असं करून 10 3 13 हद्द झाली 15 लाख रुपयात आपल्याला 500 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 6 मीटर खोल आणि बंधारा हे काम करता येतं. आणि यामध्ये पाणी थांबत आहे किमान 6 कोटी लिटर. आणि अशाच प्रकारे सगळं बंधारे आपण बांधू शकलो ठिकठिकाणी नाल्यावर माथाचे पायथा या पद्धतीने तर सामान्य भूजल पातळी वाढते. आणि किती पाणी जरी मुरते त्यातही थोडंसं काही मी सांगू शकतो. आपल्याला या दगडाच्या प्रदेशात म्हणजे बेसॉल्टमध्ये आपल्याला 1 चौरस किलोमीटरमध्ये 200 फूट खोलीपर्यंत जवळपास 45 कोटी लिटर पाणी मावू शकते, इतकी त्याची भूक आहे. हाच फॉर्म्युला आपण इकडे लावला तापी आणि पूर्णेच्या गाळाच्या प्रदेशात इथे 1 चौरस किलोमीटरला 200 फूट खोलीपर्यंत म्हणजे 60 मीटर खोलीपर्यंत 540 कोटी लिटर पाणी मावू शकते, इतकी त्याची भूक आहे. केवळ आपण नाले खोल आणि रुंद नाही केले म्हणून दगडाच्या प्रदेशात म्हणजे डेक्कन बेसॉल्टमध्ये आपण 45 कोटी लिटर भूजलाला मुकलो आहे. आणि तापी आणि पूर्णेच्या गाळ्या प्रदेशात प्रत्येक चौरस किलोमीटरला आपण 540 कोटी लिटर भूजलाला मुकलो आहे म्हणून टंचाई आहे.